काय बोलता महाराज राव, कसं पटन ह्या का? संतांनी आलिंगन दिले मोक्ष शक्यच नाही. काय झालं? अहो आतापर्यंत तर आम्ही असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे. मोक्ष कोण देतो? देव. असंख्य हजारो प्रमाण आहेत, देव मोक्ष देतो. तुम्हीच सांगितलं गाथ्यामध्ये की मोक्ष कोणाकडे? देवाकडे. आणि आज सांगता संतांनी आलिंगन दिले मोक्ष. एक बोलावं असं डबल सांगून कन्फ्युज करू नका. नेमका मोक्ष देवाकडे का संताकडे? विडाल कारण एक बोलतात ते संत असतात. संत जे काल बोलतात तेच आज बोलतात आणि तेच उद्या बोलतात. जे ज्ञानोबराय बोलतात तेच तुकोबराय बोलतात. जे नाथबा बोलतात तेच नामदेवराय. सगळ्यांचं एक मत. आणि तो हे आम्हाला डबल दिसतंय ना. देव बी मोक्ष देतो, संत बी देतात. नेमका खरा मोक्ष कुणाकडे? क्लिअर करा, असं कन्फ्युज करू नका. कारण एक बोलतात ते संत, दोन बोलतात ते माणसं. माणसं दोन नाही, माणसं जसं वार असेल तसं फिरत येत. माणसाचं काय, गावात कोणत्या पक्षाचा नेता येऊन द्या, लोकसभेला हजर. नेता बदलेन लोक तीच. लोक बदलते ते खरं सांगा बरं. आणि दोन्ही नेत्यांना लोकांचा तेव शब्द, घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या माग. म्हणजे त्यांनी तरी नेमकं काय, कशी आखणी करावं बुवा आपली, जर भाषाची इतकी गोड असेल. आणि सगळ्या नेत्यांना लोकांचा तेव. ही लोक काही इतकी सोपी नसतात, हे लोकांचं वेगळे. संत नव्हते जगा मानसा त्या सारे के. संतांचं तसं काम नाही ना, ते ठाम असतात त्यांच्या मुद्द्यावर. मग तुम्ही सांगितलं देवाकडे मोक्ष आहे. आजच्या अभंगात संताकडे मोक्ष आहे. नेमका मोक्ष कोणाकडे? विडल तर त्याचं उत्तर आहे का? त्याचं उत्तर दोन स्वरूपात आहे. पहिलं उत्तर, देव मोक्ष देतो नाही असं नाही, पण देवाकडला मोक्ष हे जरा लेट प्रोसेस आहे. संताकड त्वरित, तात्काळ, फास्ट. म्हणजे असं कसं काय? देवाकडे बी मोक्ष मिळतो, पण देवाचं काम म्हणजे सरकारी काम. 6 महिने थांब, बघू करू, ह्यांनी देतून टाकू, त्याने टाकी तर कशातच नाहीत, पण ह्याच्यातच 5 वर्ष जातात, बघू करू, हे देवाचं काम आहे. कारण देवाकडे मोक्ष मिळाय अख्खा एक क्षण लागतो, असं ज्ञानोबा सांगतात. देवाचे द्वारे उभा अख्खा क्षण. तू गोबाऱ्या म्हणले देवाकडे क्षण लागतो, संताकडे अख्खा क्षण लागत नाही. अर्धा क्षण करता संताचे संग